नमस्कार, मी अपर्णा. मॅलो किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण बघणार आहोत सगळ्यात सोपी, अत्यंत पौष्टिक आणि कमी साहित्यामध्ये होणारी एका डोशाची रेसिपी. कमी साहित्यामध्ये आणि झटपट होणारा हा कुळथाचा डोसा हा सगळ्यात पौष्टिक असा डोसा आहे. तर सुरुवात करूया आपल्या या रेसिपीला. तर इथे मी 1 कप कुळीथ आणि 1 कप उडदाची डाळ घेतलेली आहे. उडदाची डाळ आणि कुळीथ मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. कुळीथ आणि उडदाची डाळ 3 ते 4 वेळा मी पाण्यातून धुवून घेतलेलं आहे. आता दोन्हीही आपल्याला 6 ते 7 तास भिजत ठेवायचे आहेत. अशा प्रकारे 6 ते 7 तास भिजत ठेवल्यानंतर 1 तास आधी जेव्हा आपल्याला हे सगळं साहित्य वाटून घ्यायचं आहे, तर त्याआधी 1 तास आपल्याला इडलीचा रवा भिजत ठेवायचा आहे. इडलीचा रवा हा मी 5 वाट्यांच्या प्रमाणामध्ये घेतला आहे. ज्या एका वाटीने आपण कुळीथ आणि उडीद घेतलेले आहेत, त्याच वाटीने आपण 5 वाटी इडली रवा भिजत घालायचा आहे. मिक्सर ग्राइंडरमध्ये मी सगळ्यात आधी उडीद वाटून घेणार आहे. उडीद एकदम छान बारीक वाटून झाले की मग त्याच्यामध्ये मी कुळीथ घालणार आहे. उडदाची डाळ ही अशा प्रकारे चांगली वाटून घ्यायची आहे की तिला चांगला फेस आला पाहिजे आणि अतिशय पातळ अशी स्मूथ पेस्ट तयार झाली पाहिजे. यानंतर आपल्याला कुळीथ मिक्स करायचे आहेत. कुळीथ आपल्याला जास्त बारीक वाटायचे नाही आहेत, थोडेसे जाडसर असे ठेवायचे आहेत. पण उडदाची डाळ आणि कुळीथ हे चांगले मिक्स झाले पाहिजेत. तुम्ही बघू शकता खूप छान असा फेस आपल्या ह्या मिश्रणाला आलेला आहे. उडदाची डाळ आणि कुळीथ हे खूप छान प्रकारे मिक्स झालेले आहेत. आता या दोन्ही मिश्रणामध्ये आपल्याला इडली रवा देखील मिक्स करून घ्यायचा आहे. इडली रवा घातल्यानंतर आपल्याला जास्त वेळ हे ग्राइंड करायचं नाही आहे. जवळजवळ 1 ते 2 मिनिटच फक्त मिक्स करून घ्यायचं आहे. उडदाची डाळ आणि कुळीथ वाटत असताना आपण 1 ते 1.5 ग्लास पाणी वापरणार आहोत. जेव्हा जेव्हा गरज लागेल तेव्हा आपण पाणी घालणार आहोत. आपलं हे डोशाचं पीठ आता तयार झालेलं आहे. हे पीठ आपण आता एका पातेल्यामध्ये काढून घेणार आहोत. अतिशय पौष्टिक असं हे डोशाचं पीठ आपलं डोसे काढण्यासाठी तयार आहे. आता या पिठामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत. मीठ घातल्यानंतर हे अतिशय व्यवस्थितरित्या आपण हलवून घेणार आहोत. डोशाचं हे पीठ मीठ घातल्यानंतर अतिशय व्यवस्थितरित्या आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. जर हे डोशाचं पीठ घट्ट वाटलं तर आपण याच्यामध्ये थोडंसं पाणीही घालणार आहोत. आपल्याला कशा प्रकारे कन्सिस्टन्सी हवी आहे त्याप्रमाणे आपण पाण्याचा अंदाज घेत पाणी घालणार आहोत. आणि डोसे करण्यासाठी मी स्वच्छ धुतलेली कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत, राई आणि खोबरेल तेल घेतलेलं आहे. या गरम झालेल्या तव्यावरती मी 1 ते 1.5 टीस्पून खोबरेल तेल घातलेलं आहे. त्याच्यामध्ये मी अर्धा टीस्पून राई घातली आहे आणि 10 ते 12 कढीपत्त्याची पानं. अशा प्रकारे या डोशासाठी आपण एक फोडणी तयार केलेली आहे. आता 2 ते 2.5 चमचे मी बॅटर घेऊन तव्यावरती डोसा घालून घेतलेला आहे. आता झाकण ठेवून आपल्याला 3 मिनटं जवळजवळ आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे झटपट होणारे हे अतिशय पौष्टिक असणारे हे डोसे तुम्ही करून बघू शकता. सकाळच्या घाईमध्ये झटपट होणारा हा पौष्टिक डोसा आहे.
तसेच हे तयार केलेले जे डोशाचं बॅटर आहे ते रात्री आपण 7 ते 8 तास आपण फर्मेंटेशनसाठीही ठेवू शकतो आणि सकाळीही त्याचे डोसे करू शकतो. दोन ते 3 मिनिटांनंतर आपण डोसा पलटी करून घेणार आहोत. छान असा गोल्डन रंगाचा, सोनेरी रंगाचा आपला डोसा तयार झालेला आहे. नक्कीच ही रेसिपी तुम्ही करून बघा आणि सगळ्यात पौष्टिक असणारी ही डोशाची रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे कळवा. सगळ्यात महत्त्वाचं, मॅलो किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. अन्न हे पूर्ण ब्रह्म.